7 सध्याच्या घडीला सुरू आहे. एका साईडला आपण पाहतोय महिरा 11 गोरेगाव यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी आपल्याला संघ पाहायला मिळेल. तो म्हणजे संघ आपण पाहतोय साईधाम सेवा मंडळ. यस, ग्रीन सिग्नल इथून पुढे येताना पाहायला मिळेल आणि आपण करूयात सामन्याला सुरुवात. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला तळण्यासाठी आदिनाथ गोविलकर. पहिला बॉल, पहिलाच बॉल एज, पहिलाच बॉल एज अँड टेकन. बॅटर हॅज बीन डिपार्ट्स. फर्स्ट विकेट डाऊन. धक्का क्रमांक माफी असावी, आमचा लक्ष एकीकडे होतं आणि त्यानंतरला या वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये पाहायला मिळतात. वॅकेंट एरियामध्ये बॉल मार्ग इथून पुढे होताना पाहायला मिळेल आणि त्यानंतरला अगदी आपण पाहतोय इथून पुढे सिंगल अर्जित होताना पाहायला मिळतीये. 4-4 षटकांचे सामने आता इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतील. पहिला दिवस आणि चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय रंगलाय. चांगल्या पद्धतीचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीम्स मध्ये चांगल्या दर्जाचे खेळाडू तर आहेत, परंतु परफॉर्मन्स देखील चांगला द्यावा लागेल. वर्षभराने आपण पाहतोय ही प्रीमियर लीग तुम्हाला सर्वांच्या भेटीला आली आहे आणि या वर्षीचा 5वं पर्व हे भव्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेला आपण पाहतोय काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता, गोलंदाज यशस्वी झालाय आणि इथून पुढे निर्धाव स्वरूपाचा बॉल. आदिनाथने मागच्याही मॅच मध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली होती आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय फर्स्ट ओव्हर तो डिलिव्हर करतोय. या वेळेला समोरच्या दिशेने आपण पाहतोय स्ट्रोक सजवलाय. खेळाडू लॉंग ऑफचा रनिंग कॅच डिस्टन्स कव्हर केलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. धक्का क्रमांक आपण पाहतोय आता मात्र बाद पहिला. इथून पुढे आपण पाहतोय विकेट अखेरकार येताना पाहायला मिळते आणि आदिनाथ याच्या खात्यामध्ये पहिल्याही बॉलवरती अगदी आपण पाहतोय इथून पुढे विकेट घेण्याची संधी निर्माण करून दिली गेली होती. 4 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या पाहतोय 1-1 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला निरंजन दाखल तर झालाय आणि आदिनाथला दाखवलं आसमान. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 षटकार. पहिलाच बॉल अगदी आपण पाहिला निरंजनच्या स्लॉट मध्ये होता. बॉलला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. आदिनाथ वरती हल्ला चढवला जातोय, परंतु इथून पुढे आदिनाथचा परफॉर्मन्स चांगला झाला आणि त्यानंतर सेकंड इनिंग मध्ये त्यांनी जर मॅच जिंकून दिली तर दीपकजी पवार यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. परंतु यावेळेला सध्याच्या घडीला आता तर खऱ्या अर्थानं मॅचला सुरुवात झाली आहे, विकेटही आली, परंतु त्यानंतर निरंजनच्या बॅट मधून हा षटकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा आणि अंतिम बॉल इथून पुढे बाकी असेल. षटक क्रमांक पाहतोय 1 मधील 7 धावा अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. रनवे मध्ये बिघाड झालाय, त्यामुळे पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागेल. त्याच वेळेला सन्माननीय वैभवजी सूर्यवंशी सर देखील इथे उपस्थित झाले आहेत. सरांचं देखील आम्ही हार्दिक सरचे स्वागत करूयात. बॉल पुन्हा एकदा इनटू द स्लॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द ग्राउंड.
सीमारेषेच्या पार 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 षटकार. आज सुरुवात केली आहे गोरेगावच्या या पट्ट्यानं. वंडर बॉय ऑफ गोरेगाव निरंजन बामनोलकर यांच्या बॅट मधून लगातारचे हे 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. संघ अडचणीमध्ये होता ज्या वेळेला विकेट गेली, लवकर धाबाही नव्हत्या. असं वाटलं होतं की इथून पुढे दबाव निर्माण करतो की काय गोलंदाज आदिनाथ, परंतु त्याच्यावरती प्रत्युत्तर दिलंय निरंजनने. आल्या आल्या पहिल्याच 2 बॉल अगदी बाजूने मोठे फटके ठोकलेत. त्यांनी सेट होण्याचा प्रयत्न नाही केला, डायरेक्ट गोलंदाजालाच अपसेट करून टाकल्या पहिल्या 2 बॉल वरती. आणि इथून पुढे आपण पाहतोय टीमची धाव संख्या धावकरती पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन बोर्ड. 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय सम्यक आता दाखल होताना पाहायला मिळतील. चला फिल्डिंग करणारी टीम विनंती असेल आपण लगेचच इथून पुढे मॅचला सुरुवात आपण करूयात. सम्यक आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती दाखल तर होतील. मागच्या मॅच मध्ये सम्यकने पहिल्या बॉल वरती विकेट प्राप्त केली गेली होती, परंतु आता इथून पुढे आता सुरुवात कशी करेल तेही पाहावं लागेल, कारण समोरचा संघ आता मात्र वेगळा आहे. समोरचे बॅटर्स आता वेगळे आहेत. आता मात्र आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला बॅटर निशांत हे पाहायला मिळतील. 13 धावा पहिल्या ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल या वेळेला आपण पाहतोय लो फुल टॉस. इथून पुढे चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला होता आणि नंतरला असं आपण पाहतो. आणि इथून पुढे आपण पाहतोय संपर्क तर नव्हता झाला, परंतु त्यानंतरला आपण पाहतोय निरंजनांचा कॉल होता, स्ट्राईक घ्यायची होती. त्यानंतरला आपण पाहतोय इथून पुढे सिंगल येताना पाहायला मिळेल. टीमची धावत संख्या पुढे चालली 14 आकड्यावरती. 22च्या सोबतमध्ये ही सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळते. 14 रन ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती निरंजन आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉल त्याने अद्यापर्यंत फेस केलेत. दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे खूप दूरवरती पाठवलेत. या वेळेला सम्यक आहेत. टीमची धाव संख्या 14. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल राईट मोव्हर विकेटने. हो या वेळेला आपण पाहतोय ड्रीम बॉल सम्यकने डिलिव्हर केलाय. टप्पा पडला, यस्टांचा वेध घेतला. आणि त्यानंतरला आपण पाहतोय इथून पुढे निरंजनला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय दुसरा बाद. हाही बॉल अगदी आपण पाहतोय निरंजनला पाठवायचं होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु या वेळेला आपण पाहतोय लाईन अँड लेन पर्यंत बॅट तेवढी नाही झाली. त्यामुळे आपण पाहतोय त्यांचा वेध घेतला आणि त्यानंतरला हा धक्का क्रमांक दुसरा होता. बॅटिंग करत असताना माहिरा 11 गोरेगाव या टीमला नवीन बॅटर इथून पुढे दाखल होताना पाहायला मिळतील. योगेश आपण पाहतोय सम्यकच्या खात्यामध्ये ती विकेट येताना पाहायला मिळाली. सम्यक यांची अगदी आपण पाहतोय बॉलिंग ऍक्शन आहे ती चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. चांगला फॉलो थ्रू आहे. आयाम ऍक्शनने तो गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतोय. आता योगेश आलेत 4थ्या क्रमांकावरती. 14ला 2. षटकातील पुढचा बॉल. योगेश शॉर्ट टर्म पुल केलाय. बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे गुल केलाय. 6 धावांसाठी षटकार. इथून पुढे आपण पाहतोय षटकार योगेश यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला. म्हणजे पहिल्या बॉल वरती षटकार मारायचं हेच प्रयत्न किंबहुना हाच कानमंदिरा टीमच्या कॅप्टनने बॅटिंग करणाऱ्या टीमच्या
बॅटर्सला दिलाय की काय. पुन्हा एकदा लो फुल टॉस. याही वेळेला बॅटर फिरवली गेली आहे. फिल्डर आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न इथून पुढे चांगल्या पद्धतीने राहिला आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. बॉल तिथे थांबला गेला आणि आपल्या टीमसाठी या फिल्डरने आपण पाहतोय धाबा वाचवल्यात. इथून पुढे आपल्याला धावा पाहायला मिळते त्या म्हणजे 21 धाबा धाबावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल ओव्हर पिच. बॉल मारायचं होतं कुठे, बॉल गेलाय कुठे. प्रॉपर टायमिंग. हवाई सफर वरती पाठवलंय. 6 षटकार. षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. 27 आकड्यावरती 20 57 बोर्ड. 27 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मधील. आतापर्यंत सम्यकने देखील 14 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल यावेळेला आपण पाहतोय. शेवटचा बॉल इथून पुढे अंपायर आमच्याकडे वळतील आणि इथून पुढे आपल्याला हा व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. 28 धावा या धाबावरती आपल्याला पाहायला मिळते. 28 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल पुन्हा एकदा डिलिव्हर करण्यासाठी सम्यकला बाउंड ट्रॅक वरती यावं लागेल. योगेश आणि निशांती जोडी आपण पाहतोय. शेवटचा बॉल या वेळेला आपण पाहतोय प्ले अँड मिस स्वरूपाचा बॉल इथून पुढे पाहायला मिळतोय. फक्त षटक क्रमांक आपण पाहतोय 2 सेकंड संपला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या धाबावरती पाहायला मिळते 28. इथून पुढे अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी असेल. 28 तर बनला गेल्यात. इथून पुढे येणाऱ्या 12 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील. बॅटिंग करत असताना माहिरा 11 गोरेगाव या टीमच्या वतीनं छत्रपती शंभूराज प्रीमियर लीग 2026 पर्व 5वा महत्व दिवस क्रमांक पहिला. चांगल्या दर्जाचं आयोजन या संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं पाहायला मिळत आहेत. आणि एकंदरीत या सगळ्याच जे ग्रामीण खेळाडू या असोसिएशनमध्ये खेळत असतात त्यांना मोठा प्लॅटफॉर्म मिळावा. इथून हे सगळेच खेळाडू अगदी MPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळावे. त्यानंतरला मग पुढे खुल्या गटामध्ये देखील खेळावे. त्यासाठी आपण पाहतोय हा मोठा प्लॅटफॉर्मच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं उभारला गेलाय. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती स्वप्नील. पहिला बॉल. पहिलाच बॉल. लो फुल टॉस. लॉफ्ट केलं ऑन साइडला आणि खूप दूरवरती पाठवलंय. 6 षटकार. षटकार इथून पुढे येताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे अर्थात 34 आकड्यावरती 34 ऑन बोर्ड. षटकातील आपण पाहतोय हा पुढचा बॉल. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय या वेळेला षटकाराचं उत्तर प्रत्युत्तर दिलंय ते म्हणजे गोलंदाजी करत असताना स्वप्नील या गोलंदाजाने आणि त्रिफलाचित केलाय. फलंदाजाला इथून पुढे माघारी यावं लागेल. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक आपण पाहतोय हा 3रा बाद. नवीन बॅटर इथून पुढे दाखल होताना पाहायला मिळते ते म्हणजे अर्थात नितेश आपण पाहतोय. आता मात्र 5व्या क्रमांकावरती टीम माहिरा 11 गुरगाव या टीमच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच वेळेला पाहतोय विवाह कॉलेजचे सर्व प्राचार्य डॉक्टर विवेक डेबे सर यांचं आगमन झालंय. विनंती असेल सर आपण या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. छत्रपती शंभूराज प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. लो फुल टॉस या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपल्याला स्ट्रोक सजवताना पाहायला मिळत आहेत. आणि इथून पुढे चुकीला माफी नाही आहे परंतु इथून पुढे बॅकअप आहे. खेळाडू अगदी आपल्याला येताना पाहायला मिळाले. आणि त्यानंतरला आपण पाहतोय या धावा इथून पुढे येताना पाहायला मिळतील.
टीमची धावसंख्या 36. 36 आकड्यावरती आपण पाहतोय. 36 ऑन बोर्ड. वेलकम विवेक डेबे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विवा कॉलेजचे सर्वा आणि मानगाव तालुक्यामध्ये एक नवीन ओळख निर्माण केली आहे. संघ मालक म्हणून ज्यांच्या नावावरती आपल्याला बाईक पाहायला मिळते मानगाव ग्रामीण प्रीमियर लीगची, असे सन्माननीय विवेक डेबे सर यांचं आगमन आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. छत्रपती शंभूराज प्रीमियर लीग 2026च्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. दिनेशजी चव्हाण आणि अक्षयजी यादव वेलकम करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळाले विवेक डेबे सर. आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन की राजाजी गवस्कर आपण या आपल्या शुभ हाताने आपण करूयात सन्माननीय विवेक सरांचा शुभ सन्मान आपण करूयात व्यासपीठावरती. शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलीच कामगिरी नेहमीच केली, परंतु क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आपण पाहिलं सरांना नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन आणि त्याच वेळेला एक मोठा प्लॅटफॉर्म देत असतात. या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात विवेक डेबे सर. हो, या वेळेला ओव्हर पिच टप्पा झाला की कार्यक्रम केला. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी हा षटकार. 43 धावा अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बनला गेल्यात. इथून पुढे 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे आता मात्र बाकी असेल. षटक क्रमांक 3 मधील 43 ऑन बोर्ड. नितेशच्या बॅट मधून तो षटकार पाहायला मिळाला. धावा बनल्या गेल्यात. पहिल्या काही 17 बॉल मध्ये 43 वरती हा संघ पोचलाय. शेवटच्या बॉल वरती देखील हवाई सफर वरती पाठवलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड 6. धन्यवाद. नाव गाजते जिल्हाभर, कारण का जिल्ह्याची स्पर्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील विवा सुपरस्टार मानगाव हा संघ उतरणार आहे, दाखल होणार आहेत. त्यासाठी देखील सरांना देत खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या संपूर्ण छत्रपती शंभूराजे ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं. इथून पुढे षटक क्रमांक 4 ला आपण पाहतोय सुरुवात होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय वेदांत आलेत, परंतु अखेरकार खूप सारे प्रयत्न केल्यानंतर बॉलला तिथे थांबवलं गेलंय फिल्डरच्या माध्यमातून. आणि इथून पुढे 51 या आकड्यावरती टीमची धावत संख्या आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या 5 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. टार्गेट सेट करणारे निर्णायक 5 बॉल असेल. पहिली मॅच दोन्ही संघ पराभूत झाल्यानंतर इथून पुढे आता मॅच खेळण्यासाठी सज्ज झाल्यात, त्यामुळे ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम्ससाठी. 51 ऑन बोर्ड. निशांत 10 धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. नितेश 14 धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. वेदांत या वेळेला बाहेरचाच बॉल होता आणि तो बाहेरच निघालाय, त्यामुळे अंपायर्स आमच्याकडे वळतील आणि व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे त्यांना पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील धावा खूप सारा खर्च केल्यात. साईधाम सेवा मंडळ गोरेगाव या टीमच्या वतीनं त्यांना कुठेतरी लगाम लागावं लागेल, थांबावे लागतील. धावा जास्त खर्च नाही करावा लागणार, अन्यथा या स्पर्धेपासून तुम्ही दूर जाल आणि त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपासून तुम्ही दूर जाल. त्यामुळे इथून पुढे प्रयत्न करावे लागतील. ही स्पर्धा जिंकायची असेल, ही ट्रॉफी आपल्या नावावरती करायची असेल, आपल्या घरात छत्रपती शिवरायांना जर घेऊन जायचं असेल तर मग मात्र प्रयत्न करावे लागतील. आकू टप्प्याचा बॉल तर होता, परंतु त्याच्यावरती आपण पाहतोय संपर्क नाही करू शकले. निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे त्यांना पाहायला मिळतोय. निशांतच्या बॅटमधून 10 धावा तर आल्यात, परंतु त्यांनी 7 बॉल फेस केलेत. 4 ओव्हरच्या
गेम मध्ये 7 बॉल फेस करून तुम्ही जर 10 धाव बनवत असाल तर ते मग तेवढीच चांगली बाब नाही आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. यावेळेला आक्रमण तर करायचं होतं, हवेमध्ये बॉल आलाय, यावेळेला कॅच सोडणार नाही आहेत, पकडली एक कॅच आणि इथून पुढे आपण पाहतोय फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळाली 52 या आकड्यावरती आपण पाहतोय चौथी विकेट. शेवटच्या आपण पाहतोय 3 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. वेदांतने अद्यापपर्यंत आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली आहे. लॉग ओव्हरच्या षटकामध्ये एवढं सोपं नसतं गोलंदाजी करणं. न्यू बॅटर अजय आलेत, अजयने बॉलला पाठवले पाठीमागच्या दिशेने आणि बघता बघता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. $56 ऑन बोर्ड आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 56 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल, वाकुटप्याचा बॉल, चपराक चालवली आहे, बॉलला पाठवलंय, या वेळेला गॅप आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा. 1 बाउन्स ओव्हर द रोप बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. प्रवीण अंधेरे यांचा ही साऊंड सिस्टम आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. डीज प्रवीण त्यांची संपूर्ण टीम चांगल्या पद्धतीची कामगिरी आपल्याला करताना पाहायला मिळते. 60 आकड्यावरती टीमची धावसंख्या. शेवटचा बॉल, तो शेवटचा बॉल प्रचंड वेगाने इथून पुढे आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एक सिंगल तरी घेतली गेली आहे, मिसफील्ड झाली आहे, बघता बघता दुसऱ्या धाबीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव तर कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा मिसफील्ड होताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, आता मात्र आपण पाहतोय चौथी धाव, ती सुद्धा इथून पुढे कंप्लीट अखेरकर नाही होणार, थांबवलं गेलं. म्हणजे 3 धावा आल्यात. टीमची धावा संख्या दाबोकरती पाहायला मिळते 63 या आकड्यावरती. लेगबाच्या स्वरूपामध्ये या धावा होत्या. इथून पुढे आपण पाहतोय 64 धावा संख्येचा पाठलाग करावा लागणार आहेत. तो म्हणजे साईधाम सेवा मंडळ गोरेगाव या टीमला येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये त्या धावसंख्येचा पाठलाग होईल, कशा पद्धतीने होईल ते सगळं पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा बंद करणार आहोत परिवर्तन. या आवाज ऐकूयात व्हॉइस ऑफ अलिबाग काका मात्रे सर यांचा. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा छत्रपती शंभूराज प्रीमियर लीग 2026 चा पहिला दिवस. धन्यवाद.
धन्यवाद. आवाज ऐकत होतो आपण अर्थातच माणगावचे एक गोड आवाज संजय शिंदे सरांचा, ज्याने सकाळच्या सत्रापासून अतिशय सुंदर मराठी संयोजन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत. या ठिकाणी माहीर इलेव्हन गोरेगाव संघाने तब्बल 63 धावा दाखल नोंदवल्या आणि साईधाम सेवा मंडळ गोरेगाव संघाला 64 धावा 4 षटकामध्ये. प्रतिषटकाचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर प्रतिषटक अर्थातच 16ची सरासरी 16च्या सरासरीने या ठिकाणी धावा प्रत्येक 6 चेंडूमध्ये इथे येणं आवश्यक आहे. काय घडणार काय बिघडणार क्रिकेटच्या कुरुक्षेत्र याचं उत्तर आपल्याला काही क्षणात आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर हा सामना माहीर इलेव्हन गोरेगाव आणि साईधाम सेवा मंडळ गोरेगाव या दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा सामना जो आपल्याला पाहायला मिळतो. एकूण ही स्पर्धा आपण पाहिली तर प्रथम क्रमांक 55,000, द्वितीय क्रमांक 33,000, तृतीय क्रमांक 22,000, चतुर्थ क्रमांक 7,000, पाचवा क्रमांक 7,000 आणि सहावा क्रमांक 7,000. तब्बल 1,31,000ची ही क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतात नरेशदादा अहिरे मैदान गोरेगावच्या मैदानामध्ये संपन्न होते. सन्माननीय नरेशदादा अहिरे सर आणि त्याचबरोबर अध्यक्ष विनोद इंगवळे सर यांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करतोय, कारण त्यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला पाहायला मिळालं. मंडप सजावट विलास डेकोरेटर गोरेगाव आणि त्याचबरोबर थेट प्रक्षेपण मॅजिक मुवमेंट स्पोर्ट्स लाईव्ह दिनेश चव्हाण लोणेरे आणि त्यांच्या माध्यमातून त्याचे सहकारी 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा तब्बल 182 देशामध्ये आपण कुठेही गेला तर पाहू शकतो. कारण दक्षिण आफ्रिका संघाच्या 10 देशांनी विरोध केला क्रिकेटला, त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. अन्यथा 192 देशामध्ये कुठेही लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा आपण पाहू शकतो. हे योगदान अर्थात आपल्याला पाहायला मिळतं. वळतो आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपाच्या युद्धाकडे. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतात अर्थात ही 7वा सामना आजच्या या दिवसातला तुम्हाला पाहायला मिळतं. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी अर्थातच ते पारितोषिक तब्बल आपण पाहतात 55,000 रुपयाचं प्रथमपर्यंत पाळतं आणि शिवमुद्रा असणारे अर्थातच ते चषक, जे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. कोणता संघ आपल्या अर्थात हातात घेणार, आपल्या खांद्यावर घेऊन मिरवणार, आपल्या घराकडे निघणार, याचं उत्तर आपल्याला उद्या संध्याकाळी 6च्या दरम्यान पाहायला मिळेल. वही आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपाच्या युद्धाकडे पुन्हा एकदा आमचे गुणलेखक या ठिकाणी जॉईन होतात. आम्हाला रोहित सोळटकर सकाळच्या सत्रापासून एक सुंदर गुणलेखन त्यांच्यामधून आपल्याला पाहायला मिळालं. तर सलामी जोडी मैदानामध्ये येते. डावाची सुरुवात करणार 16ची सरासरी प्रति षटक इथे आपण पाहतात आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज या टीव्ही गोलसाठी सज्ज असेल अजय. पहिले षटक पॉवर प्लेचं आहे, त्यामुळे 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज, यष्टिरक्षक, 9 खेळाडू 30 सर्कलमध्ये, तर 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानामध्ये आदिनाथसाठी आणि सम्याक या ठिकाणी. पहिला चेंडू यावी मात्र भिरकावायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क इथे आपण पाहायला नाही मिळाला. पाहूया पंचांचं बोट आकाशाकडे असेल आणि इथे अर्थातच गली क्षेत्रात स्लिपच्या दिशेने फलंदाज बाद, 0 धावसंख्या आणि हा मोठा धक्का या ठिकाणी मिळतोय साईधाम सेवा मंडळ गोरेगाव संघाला. पहिला फलंदाज गमावला गेलाय. खरं तर डावाची सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी गरज होती 16 धावांची प्रति षटक आणि तिथे आदिनाथ याची खेळी मात्र समाप्त झाली. डकआउट अर्थात बदकाच्या अंडावर बसून त्या ठिकाणी परततोय 0 धावसंख्या नाराज मनाने या ठिकाणी परततो, कारण ती महत्त्वाचा सामना आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये काही क्षणात दाखवलेली गोलंदाजाला अर्थातच अजयला पहिली विकेट या ठिकाणी मिळाली आणि अर्थात पहिली विकेट या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर मिळाल्यानंतर निश्चितच एक आगळं वेगळा आनंद त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. आर्यन या ठिकाणी असेल. डावाचे अर्थातच आपण पाहिलं यावी मात्र कव्हर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा झेल आणि 2 सलग विकेट या ठिकाणी घेण्यामध्ये गोलंदाज अजय या ठिकाणी यशस्वी. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर या स्पर्धेमध्ये अर्थात पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी होणार का, कारण आपण पाहतात दोन्ही फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असताना पहिला फलंदाज या ठिकाणी आपण पाहिला होता तो अर्थात आदिनाथ बाद झाला होता 0 धावसंख्येवर आणि त्यानंतर आर्यनने देखील या ठिकाणी अर्थात खातं न खोलता मैदानातून परततो आणि नवीन फलंदाज आदित्य मैदानामध्ये. जबरदस्त गोलंदाज दिशा टप्प्यात चांगल्या मध्यमगती गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. तो अर्थात माहीर इलेव्हन गोरेगाव संघाचा गोलंदाज अजय, ज्याने 2 विकेट सलग प्राप्त केले. पाहूया हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे
आक्रमक क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. शॉर्ट थर्ड मॅन, एक क्षेत्ररक्षक आपण पाहता तर शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक मिडाव युरोशन ऑफसाईडला. ऑनसाईड जर पाहिलं तर अर्थात शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक लॉंग ऑन आहे आणि एक क्षेत्ररक्षक मात्र यावेळी मिडविकेटला क्षेत्ररक्षण करताना. काय घडणार, काय बिघडणार क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर? या ठिकाणी पहिली विकेट हॅट्रिक होणार का? अजय गोलंदाज तयार. आणि यावेळी मात्र प्रतिहल्ला चढवलाय तो फलंदाज आदित्यने. चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि चेंडूला सरळ लॉंग ऑफच्या मधून चेंडूला भिरकावून दिला 6 धावांसाठी. गगनभेदी गगनचुंबी षटकार ज्याला म्हणलं जातं. मनगडी ताकदीचा वापर केला, चेंडू पाहायला आणि सरळ भिरकावून दिला. कोणतेही न डगमता चेंडू गेला सीमापार. हा 6 धावा. 2 गडी बाद 6 धावा धाबलकर आल्यात. आदित्यने आपलं आणि संघाचं वैयक्तिक खाते या ठिकाणी उघडले 6 धावांनी. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 10 ते 12 पर्यंत रनअप आहे. गोलंदाज अजयचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न त्याच्या निश्चित अंगाशी येणार, कारण मेडाऊनला क्षेत्ररक्षक होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल घेतला गेला आणि 6 या धावसंख्येवर फलंदाज आदित्य याची देखील खेळी समाप्त. साई साईधाम सेवा मंडळ गोरेगाव संघ मात्र थोडंसं अडचणीत आला. असं वाटलं होतं की या ठिकाणी आदित्य बुडती नौका पलीकडे नेण्यासाठी नाखव्याची कामगिरी बजावेल. षटकार त्यांनी मारला होता, पण नंतर आणखीन एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो मात्र मैदानातून परतला आणि धक्का बसला. तो यावेळी मात्र साईधाम सेवा मंडळ गोरेगाव संघाला नवीन फलंदाज येतोय अनिकेत. मैदानामध्ये 3 गडी बाद, धाबलकर धावाले त्या 6. जिथे 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग तिथे केला जातोय. म्हणजे तसं पाहिलं तर अजूनही 58 धावांची गरज. क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल केला गेला आहे. मिडाऊनच्या क्षेत्ररक्षकाला इथे घेतलं गेलं आहे वाडिश मिडाऊन क्षेत्रामध्ये आणि लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला थोडंसं जवळ आणलं गेलं आहे. यावी दरम्यान वळीया मैदानाकडे पुढचा चेंडू. हवेतून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला. चेंडू गेला तो अर्थात गली क्षेत्रामध्ये जे क्षेत्ररक्षक येतो स्लिपमधून चेंडूवर जाऊन चेंडूला पकडतो. 1 धावेचं योगदान. 1 धावेचं आणखीन योगदान इथे मिळालं. आपलं खातं उघडतंय अनिकेत 1 धावेने. 1 धावेचं योगदान. अनिकेतने आपलं खातं उघडले 1 धावेने. 7 धावा धाबलकावर. 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना व या मैदानाकडे यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. चेंडूला मिडविकेटच्या दिशेने फेकून दिलाय. पुलचा फटका येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. पहिल्या षटकात धावा येत नव्हत्या, धावा आल्या. षटकार मारला होता समयक यांनी. त्यानंतर षटकार मारला तो आदित्यने. मग आदित्य बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर षटकार अर्थातच 2 षटकांच्या माध्यमातून 13 धावा धाबलकर आल्या. त्यामुळे समीकरण बदलतोय. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये गरज आहे ती तब्बल 51 धावांची. हे समीकरण जर पाहिलं 3 षटकामध्ये पूर्ण करायच्यामुळे प्रति षटक 17 त्या सरासरी धावप्रकार नोंदवायच्या आहेत. पहिले षटक अजयचं मागडे षटक ठरलं, ज्याने 2 विकेट या ठिकाणी 3 विकेट घेतले, 3 विकेट प्राप्त केले, पण 13 धावा खर्च केल्या. 51चं लक्ष समोर आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज योगेश यावेळी येतोय. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने सरळ बॅटने खेळलाय. इथे ड्राईव्ह केले ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह ज्याला म्हणलं जातं. चेंडू गेला तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडूर येते. चेंडूची फेकी गोलंच्या दिशेने करतोय. 1 धावेचं योगदान इथे मिळालं. अनिकेतच्या खात्यात 1 धावेचे योगदान. त्याची वैयक्तिक धावसंख्या 2 आणि संघाची धावसंख्या 14च्या घरामध्ये 14. पुढचा चेंडू. यावेळी मात्र बॅटचा स्पर्श, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद आणि हा 4था धक्का या ठिकाणी साईधाम सेवा मंडळ गोरेगाव संघाला बसतोय. धापलकार धावा आल्या त्या 4 गडी बाद 14. आता मात्र
आता मात्र समीकरण पूर्ण बदललंय. योगेश ज्याने 2 चेंडूमध्ये गोलंदाजी करताना 1 विकेट प्राप्त केलं, एकच धाव या ठिकाणी घेतले. हे योगदान तुम्हाला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे योगेश. उलटॉस होता, बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, मिड विकेटच्या वरून चेंडूला फेकून दिलाय. सुंदर फटका, षटकार 6 धावा. तर हा षटकार 6 धावांचं योगदान मिळतंय. सौरभच्या बॅटमधून एक सुंदर मिड विकेटला षटकार. धावफलकात वाढ झाली, धावफलकात धाव येतात 20. आता मात्र 44 धावांची अजून एक गरज. साईधाम सेवा मंडळ गोरेगाव या संघाला गोलंदाज योगेश्वर हल्ला चढवला. या ठिकाणी फलंदाज अर्थातच सौरभनी पुढे चेंडू पुन्हा एकदा गोलंच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, मिड ऑफला चेंडूला अडवतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान. धावफलकात 1नी वाढ होईल. 43 धावांची अजूनही गरज आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये. सौरभच्या खात्यामध्ये 1 धावेचं आणखीन योगदान मिळालं. 7 या वैयक्तिक धावसंख्येवर. दुसरीकडे अनिकेत खेळतोय 2 या धावसंख्येवर. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. जिथे आपण पाहता एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र गली क्षेत्रामध्ये एक शॉर्ट पॉईंटला, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक वाईडिश लॉंग ऑफ. युवराजनं ऑफसाईडला, ऑनसाईडचा विचार केला तर शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी लॉंग लेग, एक डीप मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन. युवराजना तर एक क्षेत्ररक्षक आपण पाहतात ते मिडॉन क्षेत्रामध्ये तैनात केले. समोर फलंदाज खेळण्याची तयार असेल तो अनिकेत. 2 या वैयक्तिक धावसर खेळताना पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. यावी लोअर फुटचा चेंडू, फ्रंट फुटचा चेंडू पद्धत आली तर चांगलं वापरलं होतं. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, चेंडूला अडवतोय. 1 धाव आणखीन धावफलकावर. 1 धावीच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकता येतो 22च्या घरामध्ये, जिथे 64ची गरज आहे सामना जिंकायला. दरम्यान इथे मात्र 1 बाउंस चेंडू सीमापार रेषेपलीकडे येतोय. लॉंग ऑनला आलेला एक सुंदर फटका, चौकार. षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त. जरा वेळेचं बंधन पाळा. टीम मीटिंग घेऊ नका, ही तुम्हाला नम्र विनंती. आम्ही पहिल्या अगदी सामन्यापासून सांगतोय. आयोजकांना सहकार्य करा. एकूण धावा धावफलकावर या ठिकाणी आल्या त्या 26 आणि आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये गरज आहे 38 धावांची. 38 टू विन. 12-38 19ची सरासरी प्रतिषटक. एका बाजूला सौरभ खेळतोय एक षटकार चौकाराच्या माध्यमातून तब्बल 11 धावसंख्येवर. अनिकेत खेळतोय 3 या धावसंख्येवर. या षटकात योगेशची गोलंदाजी पृथक्करण पाहिलं तर 13 या षटकात आल्या. एक फलंदाज बाद करण्यात ईश्वरला. अजयने देखील 13 धावा खर्च केल्या. 3 फलंदाज त्यांनी माघारी परतवलं होतं. 4 गडी बाद एकूण धावा आल्यात. यावेळी मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे आला नाही. आपण पाहता फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक येतोय. इथे 1 धाव धावफलकावर इथे नोंदवली गेली. 1 धावीचं आणखीन एक योगदान. धावफलकात वाढ होईल. 37ची गरज आहे. येणारे 11 चेंडू. गोलंदाज राकेश आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करेल. एक मोठी क्रिकेट स्पर्धा अर्थात छत्रपती संभाजी शंभूराजे प्रीमियर लीग गोरेगाव या गावात संपन्न होत असणारी एक भव्य क्रिकेट स्पर्धा. दरम्यान जाऊया आपण मैदानाकडे. या ठिकाणी ऑनसाईडला चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडू जाई पण मिसफील्ड आणि आला चौकार. 4 धावा. एकतीस धावा माध्यमातून पाहायला मिळेल. 33 धावांची अजूनही गरज आहे. अर्ध्या लक्षाच्या जवळ पाहायला मिळाली. या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क आला नाही, कारण चेंडू आपण पाहिला उजव्या इष्टीच्या दिशेने चेंडूला पायाला स्पर्श झाला. चेंडू गेला गली क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली होती. दुसऱ्या वेळी फलंदाज धावते दुसरी पण पूर्ण केली आणि या दरम्यान 3री धाव देखील सहजगत्या पूर्ण केली. 3 धावांचं योगदान मिळालं.
3 धावा या ठिकाणी जेव्हा धावफलकावर येतात एखादा खेळाडू काढतो तेव्हा आपल्याला वेस्ट इंडिज संघाचा ख्रिसगेल यांची आठवण येते, ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये भंगार गोळा केला, भंगार विकलं, पण तो क्रिकेटमध्ये संधी मिळाली, षटकारांचा बादशाह ठरला, श्रीमंत खेळाडू ठरला वेस्ट इंडिज संघाचा. पण इतका आळशी खेळाडू होता की ज्याने त्याच्या आयुष्यामध्ये क्रिकेट विश्वामध्ये 3 धावा कधी काढल्या नाही. इतका आळशी खेळाडू म्हणजे नोंद केली गेली ती अर्थात वेस्ट इंडिज संघाच्या ख्रिसगेलची. धावा धावपलकर येऊन पोहोचल्या त्या 34 धावा धावपलकर आल्या, 64 धावांचा लक्ष्याचा पाठलाग, 34 धावा धावपलकर आल्यात, म्हणजे अजूनही 30 धावांची गरज आहे. तर ख्रिसगेल याला अर्थातच आळशी खेळाडू म्हणून नोंद केली गेली क्रिकेट विश्वामध्ये. दरम्यान यावेळी मात्र आपण पाहता चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक आहे वायडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवतोय, तोपर्यंत मात्र एक धाव इथे ओव्हरथ्रो झाले होते, बॅकअपला क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव आणखीन धावपलकावर. एक धावीचं योगदान इथे मिळालं ते अनिकेतला, त्याची वैयक्तिक धावसंख्या 4. सौरभ एक षटकार आणि 2 चौकाच्या मधून खेळतोय, तब्बल आपण पाहिलं तर 17 धावसंख्येवर आणि एक धाव संघाला. एकूण धावपलकर धाव येतात 35. 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग, 29 धावांची अजूनही गरज. पुढचा चेंडू इथे मात्र उंच फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय वायडिश लॉंगॉन, सीमारेषेच्या जवळचे 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थातच फटक्याचं रूपांतर इथे मात्र झेलामध्ये करण्याचा प्रयत्न केला, झेल काही ते घेऊ शकले नाहीत आणि त्या दरम्यान मात्र धावपलकावर 2 धावांचं योगदान मिळतं ते सौरभला. 2 धावा मिळतात संघाला. धावपलकात पुढे सरकेल, एकूण धावा धावपलकर येतात त्या 37. 64चं लक्ष, 37 धावा धावपलकर आल्यात, त्यामुळे आता गरज आहे ती 27 धावांची आणि चेंडू बाकी आहेत या षटकातले 1 आणि पुढच्या षटकातले 6, म्हणजे 7 चेंडू 27 धावा. दरम्यान पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी यावेळी मात्र मोठा फटका वायडिश लॉंगॉनला, एक मोठा गगनभेदी गगनचुंबी षटका, 6 धावांसाठी आल्या. 6 धावांचे योगदान मिळते सौरभच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. आता मात्र गरज आहे ती 6 चेंडू आणि 21 धावांची. एकूण धावपलकर धावा येऊन पोहोचल्या त्या 43. 43 धावा धावपलकर आल्यात. सुंदर फलंदाजी सौरभची पाहायला मिळाली, ज्याने 2 षटकार 2 चौकारांच्या माध्यमातून खेळी सजवली. या स्पर्धेचा विचार केला तर 37 धावांचा उच्चांक वैयक्तिक होता तो भावेशचा, आई सोमजाई क्रिकेट कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून ज्याने 37 धावा वैयक्तिक धावांचा उच्चांक नोंदवला आणि धावांचा उच्चांक देखील संघाचा 90 धावा अर्थात पाहायला मिळाल्या या मागच्या सामन्यामध्ये. पण यावेळी आता मात्र समीकरण बदलेल, 21ची गरज आहे येणारे 6 चेंडूमध्ये. षटक आपण पाहिलं तर राकेशचं 17 धावा त्यांनी खर्च केल्या, पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 13, या षटकात 17 आणि आता 6 चेंडू 21 धावा. गोलंदाजी परिवर्तन, सुलेमान गोलंदाज आहे ज्याने मागच्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली. या ठिकाणी कार्पेसांनी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, वायडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, तो म्हणता 1 धाव पहिल्या चेंडूवर येथे धावपलकर मिळाली. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. 5 चेंडू 20 धावांची गरज. खरं तर 6 चेंडूमध्ये 42 धावा देखील येऊ शकल्यात. अर्थात जीवित मात्र मुळेखंड उरणचा खेळाडू ज्याने बेलपाड्याचं मैदान 2 वर्षापूर्वी उरणच्या मैदानावर त्या कुठल्यात 6 चेंडूमध्ये 60 धावा देखील आल्या. सुहास पवार कल्याणचा मेंबाडी चषक कोलकात्याच्या मैदानावर. दरम्यान या ठिकाणी हा चेंडूचा विचार केला तर 1 धाव पूर्ण केली, थोडासा मिसफिल्ड होतोय आणि त्या परिणामी या ठिकाणी फलंदाजामध्ये 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 18ची गरज आहे 4 चेंडूमध्ये. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला. 28व्या वैयक्तिक धावसंख्येत सौरभ जाऊन पोहोचतोय. एका बाजूला अनिकेत 5 या धावसंख्येत खेळतोय. सुलेमान गोलंदाज आहे. 4 चेंडू 18ची गरज. क्रिकेटमध्ये या धावा आल्यात हे आपण पाहिल्यात. पुन्हा एकदा ओडिया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी अकुटबा चेंडू होता, यावेळी भैरकांचा प्रयत्न केला पण सावध क्षेत्ररक्षक होता लॉंगॉन क्षेत्रामध्ये. इथे मात्र त्यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि तोपर्यंत पंचांकडे दाद मागतात मुख्य पंचांकडे. फलंदाज मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण करतोय. 2 धावा मिळतात त्या सौरभला. 3 चेंडू 16 धावा. 3 चेंडू 16 धावांची गरज आहे. सुलेमान गोलंदाज आहे. एका बाजूला सौरभ, दुसऱ्या बाजूला अनिकेत. ही जोडी तुम्हाला पाहतायत 5व्या आणि 6व्या क्रमांकाची. इथे साईदाम सेवा मंडळ गोरेगाव या संघाची. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चेंडू पाहतात, चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल.
एकच धाव इथे धावफलकावर नोंदवली गेली. 1 धावेचे योगदान इथे मिळते. आता मध्ये समीकरण येणारे 2 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 15 धावांची. 2 चेंडू 15 धावा सहकारी त्यांचे सांगतायत. अर्थात मायरा इलेव्हन गोरेगाव संघाचे कोणत्या प्रकारचं चेंडू नो बॉल टाकून नको वाईड चेंडू टाकून, कारण समीकरण बदलू शकतं. वरी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी या बिगोनच्या दिशेने रिटर्न कॅच घेण्याचा प्रयत्न, मात्र वेगाने चेंडू होता, झेल इथे घेऊ शकले नाहीत. आणि यावेळी मात्र आपण पाहतात अर्थातच समीकरण पूर्णपणे बदललं. धाव कोणती आली नाही. येणारा 1 चेंडू आणि गरज आहे ती 14 धावांची. 14 धावांची गरज आहे. 1 चेंडू 14 धावा. हा चेंडू जर सरळ टाकला गेला तर निश्चित विजय पाहायला मिळेल. ते मायरा इलेव्हन कोरेगाव या संघाच्या माध्यमातून मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेतेशक नाही. चेंडू देखील थोडासा थांबतोय. पाहूया पंचांचा कोणता इशारा या ठिकाणी येत नाही. धावाही काढल्या गेल्या नाहीत. आणि या दरम्यान आपण पाहणार आहोत ते अर्थातच 13 धावांनी हा सामना मात्र आपल्या या ठिकाणी आपल्या नावावर निश्चित केला. तो मायरा इलेव्हन गोरेगाव संघ विजयी ठरतो. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि साईधाम सेवा मंडळ गोरेगाव संघाला पुढच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आणि सामनावीर आपण पाहणार आहोत काही क्षणामध्ये. आपण पाहणार आहोत अजय पवार हा खेळाडू या ठिकाणी ठरतोय. अर्थात मायरा इलेव्हन गोरेगाव संघाचा, ज्याने 13 धावा काढल्या, परंतु गोलंदाजी करताना त्यांनी 13 धावा 3 फलंदाजांना माघारी परतवलं. आपण सुरुवातीला पहिला एकावर एक धक्का देण्याचा प्रयत्न केला एक अर्थातच अजयने, आणि म्हणून त्याला सामनाचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन आपण सन्मानित करत आहोत. तर अजय या ठिकाणी येईल. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते त्याला इथे सन्मानित केलं जाईल. एक सुंदर अर्थात चषक जो आपल्याला पाहायला मिळतो, आणि त्याचबरोबर चषक दिलं गेले ते संतोषजी अनिल गवस्कर सरांच्या माध्यमातून, आणि शूज जे आहेत ते श्री राजेंद्रजी रामचंद्र गवस्कर सरांच्या माध्यमातून देण्यासाठी आपण आमंत्रित करूया. अतिथी कक्षामध्ये आमचे मान्यवर क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांच्या शुभ हस्ते या खेळाडूला आपण सन्मानित करूया. सन्माननीय किशोरजी शिंदे सर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूला सन्मानित करूया, ज्याने 13 धावा